Hello student. In Science 1, Standard 10, we are going to learn about the lenses in the 7th chapter. In the previous video, we learned about the types of the lenses, component of the lenses, and now we are going to learn about the image formed by the convex lens. Convex lenses and concave lenses also, but first we are learn about the convex lens. Look, this is the lens and there is a optical center, and through this the principal axis is going. There are the many infinity rays are going through these lenses. And then they are passing through, means refracted through these lenses as in this way. This is the focus, as well as from this side there is also the rays are going, but from this all infinite rays we are collect only 3 rays for our understanding. That is, first is this is the optical center F1 and the F2. This is the parallel rays. This is the parallel incident ray. This is the incident ray. Incidence means this is the incident on this lens, and due to that it is going or the passing through this way, that is from the focus of that lens. This is figure, that is rule number 1. When the incident ray is parallel to the principal axis, when incident ray is parallel to the principal axis, the reflector rays passes through the principal focus. The reflector rays हा incident ray आहे आणि त्याच्यातून तयार झालेला रिफ्रॅक्टेड जो रे आहे भिंगातून पास झालेला, तो फोकस मधून जात असतो. हा फोकस 2 आहे. फोकस 1 आणि फोकस 2 हे दोन कसे आले, तर भिंगाला कोणत्याही एका बाजूला एक आहे आणि दुसऱ्या बाजूला दुसरा आहे. हाच असायला पाहिजे तोच असायला पाहिजे असं नाही. तुम्ही इकडेही F1 आणि F2 म्हणू शकता, कारण भिंग हा दोन्हीकडून वापरता येतो म्हणून त्याला 2 आहे. मग आपण हा पहिला रे निवडला. हा जो आहे हा जे प्रिन्सिपल ॲक्सिस याला म्हणतो मी आता, ज्याच्यावर रेषा फिरवतो त्याला पॅरलल जातो. पॅरलल म्हणजे काय, याला समांतर जात असतो. समांतर गेल्यावर त्याच्यातून निघणारा, भिंगातून निघणारा जो असेल रिफ्लेक्टेड रेज हा इथे फोकसमधून जात असतो. बघा, सेकंडमध्ये तुम्ही निवडला एक रेज. जर समजा हा इथे F1 आहे, या F1 मधून असा प्रकाश किरण जर गेला तर हा प्रकाश किरण कसा जाईल, साहजिकच आहे. हा जर असा जाईल तर हा इथे जाऊन आघात होणार. हा इथे गेल्यानंतर म्हणजे यामधून जर फोकसमधून गेलेला प्रकाश किरण, दिस इज द इन्सिडेंट रे, दिस इज द इन्सिडेंट रे. आणि मग आता रिफ्लेक्ट कसं होणार, असा नाही होणार, तो काय होणार, तो समांतररित्या रिफ्रॅक्ट होणार. हा समांतररित्या रिफ्रॅक्ट होत असतो. लक्षात घ्या, इकडे जसं इथून जी ॲक्शन घडेल त्या ॲक्शनची इकडे रिॲक्शन आहे या एका बाजूला. म्हणून ह्या F जो साईज आहे आपण म्हणूया F1ला जर असेल तर F2ला ते इथे न भेटता अशा पद्धतीने, हा पहिला होता, हा पॅरलल गेल्यामुळे तो F2मधून गेला. आता F2मधून जर रेज गेला, कारण तुम्ही कोणत्याही भिंगावर अनेक किरण पडताना ते असे पण जाऊ शकतात, असे पण जाऊ शकतात. ठीक आहे, अशी मर्यादा नाही की भिंगामधून प्रकाश किरण कसा जाईल, तो कोणत्याही दिशेला जाऊ शकतो. म्हणून हा इथून याच्यातून गेल्यामुळे आपल्याला त्याचं जे रिफ्लेक्शन जे आहे ते या पद्धतीने मिळालं.
तर बघा याच्यातला रूल नंबर 2 काय, व्हेन द इन्सिडेंट रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस, through the principal focus, the refracted ray is parallel to the principal axis. Incident ray. मग रूल काय तयार झाला तिसरा, when the incident ray passes through the optical center of the lens, it passes without changing the direction. त्याची डायरेक्शन बदलली नाही. बघा इथे डायरेक्शन बदलली, इकडून गेला तर याने डायरेक्शन बदलली, आणि इथून गेला तर डायरेक्शन. म्हणजे आपण किती रेज निवडले बघा, लक्ष द्या पुन्हा. तर हे तिन्ही रे एकत्र आपण जर विचार केला तर बघा, हा एक घेतला, त्यानंतर ह्या फोकसमधून जाणारा एक घेतला, आणि कोणता घेतला आणखी, ह्या लेन्समधून आपण जात असेल तर तो असा एक घेतला इथून, बरोबर. दिस इज द फर्स्ट, दिस इज द सेकंड, आणि दिस इज द थर्ड वन. असे 3 रेज आपण निवडले. या 3 रेजवरून आपल्याला 3 रूल लक्षात आले की कोणत्याही भिंगामध्ये, तर आपल्याला हे फक्त कॉन्व्हेक्स लेन्स बाबतीत मी आता समजावून सांगत आहे. तशा अर्थाने तर हे कॉन्केव्ह लेन्सला सुद्धा थोड्याफार फरकाने, कारण कॉन्केव्ह लेन्सची इमेज ही बाजूला पडत नाही, ती त्याच बाजूला पडते जिकडून प्रकाश किरण जातात. मी पहिल्यांदाच सांगितलं की अनेक प्रकाश किरण हे कोणत्याही दिशेला राहू शकतात, कसेही जाऊ शकतात. बघा या ऑप्टिकल सेंटरमधून पण जाणारा आहे. मग हे जाणाऱ्यातले आपण 3च निवडले. पहिला हा म्हणूया, दुसरा हा, पहिला जो होता तो पॅरलल होता इन्सिडेंट रे, त्याचा फोकसमधून त्याचं रिफ्रॅक्शन झालं. जर फोकसमधून इन्सिडेंट रे झाला तर तो पॅरलल जातो, आणि जर आपण ऑप्टिकल सेंटरमधून झाला तर तो कोणतीही दिशा बदलत नाही. हे 3 रूल जर समजले असतील तर आपल्याला पुढच्या भागाला समजायला काही हरकत नाही. पुस्तकामध्ये तुम्हाला हे 3ही रूल या पद्धतीने इमेज फॉर्म बाय द कॉन्व्हेक्स लेन्स या पद्धतीने समजून सांगितलेले आहेत. हे 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. त्यानंतर तुम्हाला एक प्रयोग दिलेला आहे. हा प्रयोग आपण वेळप्रसंगी प्रत्यक्ष समजून घेऊ शकतो. याच्यामध्ये आपल्याला एक मीटरपट्टी दिलेली असणार, एक स्क्रीन आहे, आणि कॅन्डल किंवा आपण एखादा पदार्थ घेऊ शकतो, झाड घेऊ शकतो, खिडकीतल्या एखादा पदार्थ घेऊ शकतो, आणि त्या उजेडाच्या माध्यमाने तुम्ही इकडून प्रकाश किरण जेव्हा जाईल तर त्याची इमेज तुम्हाला स्क्रीनवर उलट दिसते. हा प्रयोग तुम्ही घरीसुद्धा करू शकता तुमच्याकडे जर कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर. आणि हा प्रयोग सहज समजणार आहे. त्याच्यावरून तुम्ही त्याचं अंतरही मोजू शकता. तिथं ऑप्टिकल सेंटरपासून पदार्थाचं अंतर जेवढं आपल्याला इथे असेल तर त्याची जी इमेज जी आहे ती इमेज कुठे मिळते नेमकी, जेव्हा इथं क्लॅरिटी येणार तेव्हा ते आपण सरकवून ॲडजस्ट करू शकतो. मग F1 इकडे F1 आणि F2 आहे, तसंच ट्वाईस, आणि इकडे ट्वाईस F2 आहे. ट्वाईस म्हणजे काय, दुप्पट अंतर. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 1 2 3 4 या पद्धतीने जेव्हा आपण संख्यारेषा काढतो तशाच पद्धतीने हे इथे निरीक्षणात आपल्याला दिसू शकतं. आता आपण पुस्तकामध्ये तुम्हाला काही पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट दिलेले आहेत. त्यानंतर तिथे इमेजची पोझिशन कुठे राहील, त्यानंतर तिची साईज काय असणार, आणि तिचं स्वरूप कसं असणार, ह्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. या तक्त्यानुसार आपल्याला अशा 6 आकृत्या काढायच्या आहेत. त्या कशा काढल्या जातील, त्या आकृत्या या पद्धतीच्या असणार. ही बघा, ही एक पोझिशन आहे आणि ही एक पोझिशन आहे. या प्रकारच्या रेखाकृती आपल्याला काढून समजून घ्यायच्या आहेत. या कशा तयार करतात किंवा याचं थोडक्यात नेमकं कशाच पद्धतीचं निर्मिती करता येईल, कारण यावरून आपल्याला असं समजणार नाही. मात्र आपण आता एक एक सोप्या आणि साध्या भाषेमध्ये समजून घेऊ, म्हणजे आपल्याला ती इमेज कशी मिळते, पदार्थ आणि पदार्थाची प्रतिमा आणि त्या प्रतिमेचा आकार आणि त्याचं स्वरूप, या 4 गोष्टी आपल्याला इथे आता समजून घ्यायच्या आहेत. आपण एका कागदावर आधी प्रिन्सिपल ॲक्सिस काढलेला आहे. या प्रिन्सिपल ॲक्सिस हा ऑप्टिकल सेंटरमधून जातो आहे. ही काढताना पहिल्यांदा ह्या 6 आकृत्या कशा तयार करायच्या तर त्याविषयी आपण आता समजून घेत आहोत. तर हा जो लेन्स आहे, हा कॉन्व्हेक्स लेन्स आहे, म्हणजे बहिर्वक्र भिंग. तर याचे साधारणपणे आपण अंदाजे आपण म्हणूया की इथे याचा फोकस असणार, बरोबर. याचा या ठिकाणी फोकस असणार आणि या ठिकाणी फोकस असणार. अंदाजे घेतलं मी. तर समजा इकडचं आपण अंतर घेतलं तर आपण साधारणपणे 3-3 सेंटीमीटरचं जर अंतर घेतलं तर 3-3 सेंटीमीटरप्रमाणे आपण त्याचे जर भाग पाडले तर आपल्याला या 3 सेंटीमीटरला हा F1 मिळाला, हा F2 मिळाला. जसं पट्टीवर या बाजूला जाईल 1
3 3च्या गटाने जाणार, तसं दुप्पट होत जाईल, ट्वाईस. मग इथे काय झालं, ट्वाईस F2. इकडे काय झालं, थ्राईस F. या पद्धतीने आपल्याला ते पुढे पुढे जाऊ शकतं. मग तसंच इकडे पण होणार. इकडे जर आपण विचार केला तर आपल्याला साधारणपणे आपण इथे सुद्धा घेतला तर याला ट्वाईस F1 म्हणून. ज्यांना समजलं नसेल त्यांच्यासाठी पुन्हा सांगतो बघा. ते एक काल्पनिक आपण पॉईंट घेतलेले आहेत. जर ह्या भिंगाचा फोकस म्हणजे ज्या ठिकाणी इमेज तयार होत असते, इथे आल्यानंतर तुम्हाला इमेज ही क्लिअर दिसते. याच्या पलीकडे गेला, याच्या अलीकडे आला तर तुम्हाला इमेजचं संज्ञान होणार नाही. म्हणून याला फोकस असं म्हणतात. कोणत्याही बहिर्वक्र भिंगाचा एक फोकस असतो, तो बाहेरच्या बाजूला असतो. तो हा बघा F1 F2 हा दोन्ही बाजूला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिली इमेजच्या बाबतीत आपण हा स्ट्रक्चर कॉन्स्टंट ठेवायचा आणि मग त्यावरून आपण आता एक एक समजून घेऊया. इन्फिनिटी ॲट द फोकस. पदार्थ कुठे, इन्फिनिटी म्हणजे अनंत अंतरावर. ऑब्जेक्ट ॲट अ इन्फिनिटी, त्याची ही प्रतिमा आपण इथे अभ्यासू शकतो की अनंत अंतरावरून जेव्हा पदार्थ येतो तेव्हा त्याची प्रतिमा F2 वर मिळत असते. ती ट्वाईस F1 F. फोकस या ठिकाणी, ऑप्टिकल सेंटर F2 आणि ट्वाईस F2. तर ही जी इमेज आहे ती ऑब्जेक्ट ॲट अ इन्फिनिटी म्हणजे अनंत अंतरावर कोणताही पदार्थ असेल त्याची प्रतिमा फोकसवर मिळत असते. इन्फिनिटीला आपल्याला पदार्थाची इमेज जी आहे ती पॉईंट इमेज म्हणजे अत्यंत नगण्य असतं, 0पेक्षाही कमी. आणि रिअल इमेज त्याची जी आहे रिअल आणि इन्व्हर्टेड म्हणजे उलट या पद्धतीने. आता बियॉन्ड ट्वाईस F1 तर इमेज आपल्याला मिळणार आहे F2 आणि ट्वाईस F2च्या मध्ये आणि त्याचा आकार असेल स्मॉल आणि रिअल म्हणजे ती खरी प्रतिमा आणि उलट असणार. मग इथे आपण त्याचा तो पदार्थ तयार केला. याला नाव दिलं काहीतरी पदार्थाला आपण, हा पदार्थ आहे, झाड आहे काहीतरी आपण समजूया, AB नाव दिलं, बरोबर. हे असं एखादं झाड आहे. आपण असं कल्पना करूया की एक झाड आहे, अनंत अंतरावर आहे भिंगापासून. त्यामुळे आपल्याला भिंगाची आता त्याची कशा पद्धतीने इमेज येईल. ह्या 2F म्हणजे आपण त्याला इन्फिनिटी मानलं. 2F म्हणजे आपल्या कक्षेच्या पर्यंतचा भाग आहे. आता याचं आपण 3 रेज जे निवडले त्याच्यातला पहिला जो आहे तो म्हणजे त्याचा पॅरलल जाणारा. हा पहिला पॅरलल गेला, एक रेज जाईल. त्यानंतर याचा हा जो दुसरा जाईल, हा दुसरा आपल्याला डायरेक्टली इथून जाणारा मिळणार. हा इथून जाणारा मिळाल्यामुळे आपल्याला बघा इथून त्याला नंतर या ठिकाणी तो कुठेतरी मिळतोय. समजा याला थोडासा आउट काढला तरी चालेल. आणि मग आता ही इमेज कशी जात असते, आपण शिकलो की हा जो आहे हा नेहमी Fमधून जात असतो. हा जसा जाईल F1मधून, हा जिथे जाईल तिथे तुम्हाला इमेज ही मिळणार आहे. या ठिकाणी तुम्हाला इमेज ही मिळते. ती त्याला पूर्ण आपण थोडासा रेज हा वाढून घेऊया. आणि मग आपल्याला इथे जो तयार झालेला पॉईंट आहे या पॉईंटला आपल्याला इमेज मिळालेली आहे. ती इमेजचं स्वरूप बघा. त्या इमेजचं स्वरूप ह्या मूळ स्वरूपापेक्षा थोडंसं लहान आहे. याला A' म्हणूया, याला B' असं म्हणूया. हा AB पदार्थ आहे, त्याची इमेज या ठिकाणी अशा पद्धतीने मिळालेली आहे. आपण नियम कोणताच तोडला नाही. नियम न तोडता आपण त्याचा जर समजा ऑप्टिकल सेंटरमधून जाणारा असेल तर तो यामधून जात असेल फोकसमधून, तर फोकसमधून जाताना त्याचा इकडे आणि याच्यातून जाणारा इकडे. आणि हा प्रिन्सिपल ॲक्सिसमधला एक हा जो जातो आहे हा एक रे 1, 2 आणि 3 असे 3 रेज आपण निवडले. त्याच्याने मिळालेली इमेज जी आहे ती या बाजूला आहे. ती जी इमेज आहे ती या बाजूला आहे आणि या इमेजलाच आपण B' A' हे नाव दिले. थर्ड इमेजच्या बाबतीत बोलूया आपण ॲट द ट्वाईस F1. आणि नंतर त्याची इमेजसुद्धा आपल्याला ट्वाईस F2ला मिळणार आहे आणि त्याची साईज जी असणार तेवढीच राहणार आहे, सेम साईज, रिअल आणि इन्व्हर्टेड. ही बघा आपल्याला ट्वाईस Fच्या वर आपण पदार्थ ठेवला. पदार्थाचा हा एक रे इथे जातो आहे, हा पॅरलल रे आणि हा प्रिन्सिपल ॲक्सिसमधून जाणारा एक रे. जे 3 रे इथे पण आहेत, त्याचा जो त्या पद्धतीने जातो आहे आणि इथे
त्याची फोकसमधून जाणारा हा रे, आणि मग इथे येऊन हा ट्वाईस इथून आता इकडे सरकला आहे थोडासा. म्हणजे याची जी इमेज आहे ती कशी मिळालेली आपल्याला, या F2ची जर असेल तर इमेजसुद्धा F2वर आपल्याला मिळत असते, सेम साईजची. त्यानंतर बिटवीन द F1 अँड ट्वाईस F1 जर असेल तर ती ट्वाईस F2च्या पलीकडे, म्हणजे ती लार्जर असणार, रिअल असणार आणि इन्व्हर्टेड असणार. बिटवीन F1 अँड ट्वाईस F1, ट्वाईस F1 आणि F1. आपण आता पदार्थ इकडून असा बाहेरून आणला, हळूहळू तो इथपर्यंत आणला, त्यानंतर F2 ट्वाईस F2वर आला. आता तो याच्या दोघांच्या दरम्यान आलेला आहे, नंतर इथे जाईल, इथे जाईल, असं सरकत जाईल. तर आता इथे त्याची इमेज आल्यानंतर ती जी इमेज आहे ती थोडी बियॉन्ड द ट्वाईस F2च्या तिकडे जाते. आपल्याला F2 इथे आणि ती इमेज जी आहे ती थोडीशी दूर सरकते. आता ती जी इमेज आहे ती लार्जर आहे आणि रिअल आहे आणि इन्व्हर्टेड. इन्व्हर्टेडचा अर्थ काय, इकडे असंच पाहिजे होता पदार्थ पण तो उलट आहे, म्हणून त्याला इन्व्हर्टेड. उभा सरळ आहे पण मात्र उलट आहे. आता पाचवं जे आहे, फोकस F1वर जर पदार्थ ठेवला तर त्याची प्रतिमा इन्फिनिटीवर मिळणार आहे आणि ती मोठ्या स्वरूपातलं, व्हेरी लार्जर, रिअल आणि इन्व्हर्टेड या प्रकारामध्ये असेल. ही बघा, ऑब्जेक्ट ॲट अ फोकस F1. इथून आपण पदार्थ आणला, हळूहळू इथे आणला, आता त्या दोघांच्या मध्ये होता आणि आता पदार्थ इथे आलेला आहे. इथून आता त्याची इमेज जी आहे ती बघा, ती कुठे चालली आहे, तर ती मिळत नाही आहे. ती प्रत्यक्षात आपल्याला इमेज दिसू शकत नाही, कारण ती अत्यंत मोठी आहे. ती मोठी असल्यामुळे आपल्याला ती दिसत नाही डोळ्यांना, आणि ती कुठेतरी असेल, ती मिळत नाही असा अर्थ नाही होत त्याचा. ती इमेज पडलेली आहे पण तिचा आकार आपल्या डोळ्यांमध्ये तो सामावू शकत नाही, ती खरी आणि इन्व्हर्टेड आहे. त्यानंतर लास्ट, बिटवीन F1 आणि ऑप्टिकल सेंटर ऑन द सेम साईड ऑफ द लेन्स ऑफ द ऑब्जेक्ट, त्याच बाजूला मिळते जिथे पदार्थ आहे, त्याच बाजूला, आणि ती अत्यंत म्हणजे मोठी असणार, व्हेरी लार्ज, आणि ती व्हर्च्युअल आहे, व्हर्च्युअल आणि इरेक्ट आहे. आता इथे उलट नाही आहे, त्या प्रिन्सिपल ॲक्सिसच्या उलट नाही आहे, ती वरती असणार. व्हर्च्युअलचा अर्थ आभासी, जी मुळात तिचा आकार तसा नाही आहे पण मात्र ती आभासी आपल्याला वाटत असतं. ही बघा, ऑब्जेक्ट बिटवीन फोकस अँड द ऑप्टिकल सेंटर. हा फोकस आणि ऑप्टिकल सेंटरच्या दरम्यान इमेज आहे आणि त्याच बाजूला मिळालेली इमेज इथे या ठिकाणी आहे. ही आल्यामुळे आपल्याला या आकृतीचा इथे तो भाग जो आहे तो असाच मिळालेला आहे. ती दिसत नाही डोळ्यांना, ती त्याच बाजूला असल्यामुळे तिचा आकार अत्यंत मोठा असतो. तर याची जी व्हर्च्युअल आणि आभासी इरेक्ट आहे आणि ती उभी, सांगितलं ना इरेक्ट आहे, ती व्हर्च्युअल आहे, हिच्या आकारापेक्षा मोठी असल्यामुळे त्याला व्हर्च्युअल हा शब्द वापरलेला आहे. आता इमेज फॉर्म बाय द कॉन्केव्ह लेन्सेस, जिथे आपल्याला आता अंतर्वक्र भिंगामध्ये कशा प्रकारची प्रतिमा मिळते ती आता बघूया. ही आकृती, इमेज फॉर्म बाय द कॉन्केव्ह लेन्स, जिकडून पदार्थ आहे क्यू आणि त्याची इमेज अत्यंत लहानशी मिळालेली आहे. अंतर्वक्र भिंगामध्ये कोणताही आकार जो आहे प्रतिमेचा त्याच बाजूला दिसतो. हा इकडून जाताना हा रे वापरलेला आहे, हा रे जो आहे हा इथून जाताना तो परत या दिशेला इथे दाखवलेला, आणि हा इकडून जातोय. मग याची जी इमेज इथून मिळालेली आहे ती इकडे रिव्हर्स होते, याच्यावरचा जाऊन हा इकडे रिव्हर्स होतोय आणि हा सुद्धा इकडे रिव्हर्स होतोय आणि प्रतिमा यामुळे आपल्याला इथे मिळते. तर आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला फक्त एक रेषा काढलेली आणि मग उरलेल्या आकृती तुम्हाला काढून दाखवायला सांगितली जाते. ॲट अ इन्फिनिटी ऑन द फर्स्ट फोकस F1, जर ॲट द इन्फिनिटी जर असेल तर फर्स्ट फोकस पॉईंट इमेज आणि व्हर्च्युअल आणि इरेक्ट असणार. जर अनंत अंतरावर असेल तर ती दिसत नाही, पॉईंट इमेज असते आणि ती व्हर्च्युअल असते, आभासी असते. एनिवेअर बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड द इन्फिनिटी, ऑप्टिकल सेंटर आणि इन्फिनिटीच्या दरम्यान ती कुठेही असेल तर ती बिटवीन द ऑप्टिकल सेंटर आणि फोकसच्या दरम्यान ही आपल्याला मिळते. आणि ती स्मॉल असते आणि व्हर्च्युअल असते, इरेक्ट असते. ती व्हर्च्युअल त्याच बाजूला असते. म्हणून वाहनाच्या ठिकाणी आपल्याला दोन्ही बाजूला दिसण्यासाठी वाहन चालकाला अंतर्वक्र कॉन्केव्ह आपल्याला मिरर बसवलेले असतात.
तर त्या मिररमधून त्यांना ते दिसू शकतं. त्याचं कारण हे की तिथे जी प्रतिमा आहे त्या मोठ्या आकारापेक्षा ती लहान करून आपल्याला मिळत असते. तर अशा पद्धतीने याचा तुम्ही नीट अभ्यास करा. या आकृत्या काढून घ्या, अत्यंत महत्त्वाच्या आहेत. असा हा टॉपिक आहे. सर्वांनी तो आपल्या वहीमध्ये लिहून पाठवायचा आहे. धन्यवाद.